भाजप आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करते अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केलेला होता असं सामनातून म्हटलं गेलंय। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। भूषण गवईंवर बूट फेकणारे प्रबोधनकारांच्या पुस्तकावर काहूर माजवणारे पहिल्या धारेचे अंधभक्त आहेत। सनातन धर्माचा अपमान झाला म्हणून एका वकिलानं सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न केला। हिंदू धर्माचा अपमान झाला म्हणून एक परिचारिकेनं प्रबोधनकारांचे पुस्तक चव्हाणांच्या तोंडावर फेकून निषेध नोंदवला। आज राम मंदिराच्या नावानं भाजपनं जो राजकीय धंदा आणि चंदाबाजी केली त्यावरच प्रबोधनकारांनी 1926 साली देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं हे लिहून प्रहार केला। या शब्दात सामनामधून टीका करण्यात आलेली आहे। भाजप आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करते, हा एक प्रकारे धंदा आहे। या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केलाय। पंतप्रधानांनी सेवा धर्माच्या नावावर पैसे जमा केले पण ते सत्कार्याकडे वळवले नाहीत। एवढाच काय तो फरक, तरीही सनातनी विचारांचे बुळे बावळे आणि खुळे अंधभक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत।